लोकसभेनंतर विधानसभेतही जोगेश्वरीमध्ये फेर मोजणीची मागणी होतीये। मुंबईतल्या जोगेश्वरी पूर्व या ठिकाणी विधानसभा निवडणुकीच्या फेर मतमोजणीसाठी शिवसेना शिंदे गटाच्या पराभूत उमेदवार मनीषा वायकर या कोर्टात याचिका दाखल करणार आहेत। निर्णय जाहीर करण्यापूर्वीच मतमोजणी पुन्हा करण्यात यावी असा अर्ज देण्यासाठी गेलेल्या व्यक्तीची अडवणूक झाली। पोलिसांनी मनीषा वायकर यांच्या जो प्रतिनिधी आहे त्यांना 1 तास गेटवरतीच अडवून ठेवलं होतं। निवडणूक निर्णय अधिकारी यांना अर्ज वेळेत पोहोचवता त्यामुळेच आला नाही असा आरोप केला जातोय। पोलिसांच्या दिरंगाईमुळे फेरमतमोजणीचा अर्ज वेळेत निवडणूक निर्णय अधिकारी यांना देताच आला नाही असं आता मनीषा वायकर यांनी म्हटलेलं आहे आणि थेट आरोप केलेला आहे। अधिक माहिती घेऊयात अक्षय कुडकेलवार यांच्याकडनं। अक्षय, मनीषा वायकर यांनी गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत। लोकसभेत अशा स्वरूपाचे आरोप जे आहेत खरं तर समोरच्या गटाकडनं करण्यात आले होते। आपण बघतोय की लोकसभा निवडणूक मध्ये जे प्रकार घडला होता तसाच काहीसा प्रकार आता घडताना बघायला मिळतोय। मनीषा वायकर यांच्या सांगण्यानुसार मनीषा वायकर यांनी निकाल जाहीर करण्यापूर्वीच मतमोजणीची मागणी करण्यात केली होती आणि त्याबाबतचा रीतसर अर्ज जी प्रक्रिया निवडणूक अधिकाऱ्यांकडे करायला लागते त्यासाठीचा अर्ज घेऊन त्यांचा जो प्रतिनिधी आहे तो पोहोचला देखील होता। मात्र पोलिसांच्या माध्यमातून त्याला गेटवर अडवण्यात आलं, त्याला लवकर प्रवेश दिला नाही। साधारण तासभर यामध्ये वेळ निघून गेला आणि यामुळं उशीर झाला आणि समोरचा उमेदवार जो आहे बाळानर हे विजयी झाला आणि यालाच आता आक्षेप घेत कोर्टात जाण्याची भूमिका मनीषा वायकर यांनी घेतलेली आहे। या सगळ्या घडलेल्या प्रकाराविरोधात आणि निवडणुकीच्या फेर मतमोजणीच्या मागणीसाठी मनीषा वायकर न्यायालयात जाणार आहे। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। आमचा जो प्रतिनिधी आहे त्याला गेटवरती अडवून धरल्यामुळेच हा सगळा प्रकार घडला असं म्हणत मनीषा वायकर यांनी गंभीर स्वरूपाचे आरोप हे पोलिसांवरती केलेले आहेत। पोलिसांच्या या दिरंगाईमुळेच फेर मतमोजणीचा अर्ज वेळेत निवडणूक निर्णय अधिकारी यांना देता आला नाही असंही त्यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे फेर मतमोजणी व्हावी अशी मागणी त्यांनी पुन्हा एकदा केली आहे।